पहलगाम हमला सुनियोजित आहे असं एक स्पष्ट चित्र दिसत आहे। कारण नरेंद्र मोदीजींचा दौरा जम्मू काश्मीरमध्ये होणार होता। 2 दिवसाच्या आधी ते जम्मू काश्मीरचा दौरा कॅन्सल करतात, राष्ट्रपतींना भेटतात, तिकडे अमित शहा आणि राजनाथ सिंगजीची बैठक होते आणि हे सगळे कार्यक्रम कॅन्सल करून नरेंद्र मोदीजी आपलं सौदी अरेबियामध्ये फिरायला जातात। त्याच्यासोबतच आपले अमित शहाजी राजस्थानमध्ये फिरायला जातात। हे नरेंद्र मोदीजी म्हणतात की मी भाग्यशाली आहे आणि मला देव माझ्या पाठीमागे आहे, मला समजलं। मग देव तुमच्या जर पाठीमागे असतं तर देशातल्या लोकांची जे 27-28 लोकांची जी जीव जाणार होते तेही तुम्हाला समजलं असतं, पण नाही, तुम्हाला हे करायचंच होतं। कारण हा माझा स्पष्ट आरोप आहे, देशामध्ये ज्याप्रमाणे लास्ट टाइम पुलवामा हमला झाला होता त्याचे सुद्धा सगळ्याच्या सगळे चित्र सरकारच्या कडेनच फिरत होते। कारण त्यांना 2019 ची इलेक्शन जिंकायची होती आणि त्याच पद्धतीने आजचा हा पुलवामाच्या बाजूचा जो हमला होता तो आजचा जो हमला झालेला आहे त्याचंच प्रतिरूप आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण देशामध्ये आज जे हाहाकार चालू झालेला आहे, तिकडं आपले राहुल गांधीजी परदेशामध्ये जाऊन यांची बरोबर लावत आहेत। कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाले, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये घोळ झाला, गदारोळ झाला, त्याचं जर चिट्टापुट्टा उघड होत होता, अमेरिकेच्या लोकांनी सुद्धा यांच्यावरती भरपूर ब्लेम करायला चालू झाले आणि हे गोष्ट डायव्हर्ट करण्यासाठी हा निरपराध म्हणजे एकदम त्या लोकांना मारलं गेलं जे लोकांचं काहीच याच्याशी देणं घेणं नाही। टुरिस्ट म्हणून फिरायला गेले होते, जे पहिलं हनीमून करायला गेले होते, पण त्या लोकांच्या माथ्यावरचं लोणी खाण्याचं काम ह्या नीच नालायक भाजप सरकारनं केलेलं आहे। मी नीच नालायक कशासाठी म्हणतो तर अंडरलाईन करून घ्या। त्या महिलेची हनीमूनला गेली होती, हनीमूनला गेलेल्या पतीच्या मुर्दा बघून ती रडत होती आणि त्याच्यावरती काय सांगितलं जातं की जात विचारलं नाही, धर्म विचारून मारला गेला। धर्म विचारून मारला गेला? त्या अतिरेकीला तेवढेच काम होते का धर्म विचारून मारला गेला? आणि जर धर्मच विचारून मारला गेला असता तर तिथला सय्यद उस्मान शहा जो मुसलमान होता त्याला का मारलं त्या लोकांनी? तर या नीच नालायक न्यूज चॅनल, त्याच्यासोबतच भाजप आणि भाजपची IT सेल ह्या लोकांनी ही सगळ्या गोष्टीला बाजूला करण्यासाठी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि त्याच्यासोबतच तो गावठी जेम्स बॉन्ड अजित डोभालला वाचवण्यासाठी त्यांना कोणच प्रश्न विचारणार नाही हे घेऊन गेलं हिंदू मुस्लिम होत्या। नीच नालायक हो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। त्या लोकांनी स्वतःच्या घरातले लोक गमावलेले आहेत, त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। त्याच्यावरती तुम्ही काय म्हणता? छोटे छोटे तुम्ही यार त्याच्यावरती तुम्ही मीम्स बनवल्यासारखे ते कार्टूनिस्ट बनवून तुम्ही त्याच्या तिथं लिहिता की जात नाही विचारली, धर्म विचारून मारा आणि बघून घेऊ। काय बघून घेता तुम्ही? हे सगळी इंटेलिजन्स एजन्सी, हे आपले अमित शहा यांना काय फक्त सरकार फोडण्यासाठी ठेवलेलं आहे का? ज्यावेळेस आतंकवादी हमला होत होता त्यावेळेस तुम्ही काय त्या मोदीच्या गार्डनमधलं गवत उपटत होते का? हे प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे। कारण हे सरकार एवढं फेल्युअर आहे की आपले बक्षी साहेब जे During COVID, this army, for 3 years, there was no recruitment. Our forces were cut down by 1,80,000. Who did it? What about the threat assessment? You saved money. You saved money to get these people killed, damn you. I fought in Kishtwar. 3 years, Arnab. We had that area totally under control. Now that poor sector 9 sector RR, those boys are being asked to look after 2 sectors because somebody felt manpower is not needed. Damn you! It's needed if you want to fight in the mountains. It's needed if you want to fight the terrorists in hills and mountains and jungles. आर्मीमध्ये होते, त्यांनी सांगितलं की 1,80,000 पदे ह्या लोकांनी भरलेले नाहीत। देशाची अशी काळजी घेणार आहात का तुम्ही? ज्या ठिकाणी 2,000 लोक फिरायला गेले होते, आर्टिकल 370 हटवल्यानंतर पुलवामा म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना काश्मीर वगैरे आता स्वर्ग झाल्यासारखं झालेलं आहे, तुम्हाला कुठलीच भीती वगैरे राहणार नाही, तिथं अतिरेकी सगळे संपून गेलेले आहेत। मग हे काय होते? हे काय भाजपचे जावई होते का? एवढ्या भर काश्मीरमध्ये येऊन त्यांनी जर हमला केलेला असेल तर हे सुनियोजित कार्यक्रम आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण देशामध्ये आज जी चालू परिस्थिती आहे त्याला कुठं ना कुठं हे झाकण्याचा प्रयत्न होतोय। ज्या पद्धतीने अमित शहा, अरे तुम्ही त्या शहीद लोकांना रेड कार्पेट
तुम्ही चालत जाताय, लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला. तुमचीच नामुष्की आहे, तुमचीच ही नीचपणा किंवा तुमचंच हा अपयश आहे की तुमच्यामुळे ते लोक मेलेले. तुम्ही रेड कार्पेट टाकून तुम्ही तिथं शोबाजी करता, मॉडेलिंग केल्यासारखं तुम्ही फोटो सेशन करता. हे बघा त्यांची नाटकं आहे. हा देश आहे का? आणि यांना माहित आहे का हे देशाचे गृहमंत्री आहेत, यांचं काम सरकार फोडणं, आमदार विकत घेणं, खासदार विकत घेणं नाही, तर यांचं काम आहे देशामध्ये संरक्षणावरती लक्ष ठेवणं. देशामध्ये होणाऱ्या गोष्टी ह्यांच्या अंडरमध्ये येतात. हे यांना माहीत तरी आहे का? काय ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. आणि कुठं नेऊन ठेवला तुम्ही धर्म? धर्म कसला धर्म बे? कशाचा धर्म? त्याच्यात हिंदूही मेले, मुसलमानही मेले. तुम्ही देशामध्ये बोंबाबोंब करता, ते बाहेरचे अतिरेकी येऊन देशामध्ये बोंबाबोंब करतात. मग सरकार काय करतंय? गार्डनमधलं गवत उपडतंय का? मला तेच म्हणायचं जे तुम्ही विचार करताय, पण काही गोष्टीचे रिस्ट्रिक्शनमुळे बोलावं लागतं. असं सरकार काय करतंय? हे नरेंद्र मोदीजींचं अपयश आहे, हे अमित शहांचं अपयश आहे, आणि ते गावठी जेम्स बॉन्ड अजित डोभालचं सुद्धा अपयश आहे. हे आता म्हणाल की कोण हे भक्त उठून येतील जम्मू काश्मीरमध्ये, ते उमर अब्दुल्लाचं आणि काँग्रेसचं सरकार. आबे माकडा हो, तिथं तो केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यावरती केंद्र सरकारचंच कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातामध्ये असते. आणि लागले हिंदू खतरेमध्ये आहे, हिंदूच्या लोकांना मारलं, हिंदूचे पर्यटन मारले. तिथं मुसलमानाचाही होता ना, तो काय तुमचा जावई होता का? त्याच्याबद्दल आणि अशा गोष्टींना सरकारला कडगड्यामध्ये उभा करायचं सोडून तुम्ही विरोधी पक्षनेते काय करणार आहेत? विरोधी पक्षातले लोक काय करतात? त्यांच्याकडे काय कायदा सुव्यवस्था आहे? त्यांच्याकडे काय आर्म फोर्स आहे? काय आहे त्यांच्याकडं? न्यूज चॅनलवाल्यांतर त्या सरकारचे बुटं चाटून कलर सुद्धा उडवून टाकला. आता कलर म्हणायचं नाही, ते पूर्ण चमडं सुद्धा त्यांनी खाऊन टाकलं. एवढी बेकार अवस्था आज न्यूज चॅनलची झालेली आहे. आता ते न्यूज चॅनलमध्ये एक गोष्ट सांगत होतं की इंटेलिजन्स एजन्सीचं हे चूक झालेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचं सगळ्यात मोठं अपयश आहे हे सांगताना आज तकच्या त्या पत्रकाराचा आवाज दाबून दुसरी न्यूज चालवतात. तीसरी महत्वपूर्ण बात जो जानकारी हमारे पास मिल रही है, सुरक्षा एजेंसियों का मानना है, खासतौर से होम मिनिस्ट्री की तरफ से और उच्च अधिकारी की तरफ से और इंटेलिजेंस एजेंसीज की तरफ से कि सुरक्षा में चूक हुई है. ये मजाक नहीं है. 2000 टूरिस्ट किसी एक पिकनिक स्पॉट पे हैं, वहां पर ना ही पुलिस बल की कोई तैनाती, ना ही सुरक्षा बलों की कोई तैनाती. हम देखते हैं जब अमरनाथ यात्रा होती है 10 मीटर, आपने भी देखा होगा, 10 एक बड़ी खबर हम बता देते हैं अशरफ, जिसकी कि 2 विदेशी नागरिकों की भी यहां पर जान गई है. नीच नालायक काय न्यूज चॅनल वाले आहेत काही? आज देशाची परिस्थिती कुठं नेऊन ठेवली तुम्ही? देश कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही? आणि अशा पद्धतीने जर धर्म वाचवणार असाल तर तू तुमच्या धर्मावरती आणि तू तुमच्या ह्या धर्म बचावच्या वरती. अरे तुमच्या तोंडापुढे तुमच्याच लोकांना, तुमच्याच जे विश्वगुरू म्हणलं जातं धर्म वाचवण्यासाठी आले होते, गेल्या 15 वर्षामध्ये तुमच्याच बोंबाबोंब चालू आहेत ना. सगळ्यात जास्त हमले तुमच्या राज्यामध्ये झालेले आहेत, तुमच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत. तुम्हाला लिस्ट मी करून दाखवतो. उरीचा अटॅक ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, कारगिल अटॅक ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, पुलवामा अटॅक ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, अमृतसरमध्ये ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, त्याच्यासोबत पठाणकोटला हमला ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, पार्लमेंटवरती हमला ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, अक्षरधामवरती हमला ह्यांच्या कार्यकाळामध्ये झाला, कंदारमध्ये हमला ह्याच्यामध्ये झाला, त्याच्यासोबतच आता हे झालेला हमला, त्याच्यासोबतच ते देवाला गेलेल्या लोकांना मारून टाकलं. ह्या सेफ देश आहे? नरेंद्र मोदी सरकार डरपोक प्रधानमंत्री भारताच्या इतिहासामध्ये नाही झाला. ह्या नरेंद्र मोदीजींना तिकडं मणिपूरमधले दंगे रोखणं होईना आणि हा जाऊन फिरतात की आम्ही त्या ह्याचा वॉर रोखला. कुठला तो झेलेन्स्कीचा आणि तो पुतीनचा वॉर. अरे तुम्ही देशातले पहिलं वॉर थांबवा, देशातले दंगे थांबवा. आणि ह्या अशा प्रधानमंत्रीला डोक्यावर घेऊन नाचणारा हा नपुसक समाज झालेला आहे. अरे कधीतरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा छाती ठोकून, कारण हे सत्ताधारीच त्याचे उत्तरदायी आहेत, विरोधी पक्ष लोक नाही. विरोधी पक्षाला असेही लोक मारत आहेत. ईडी CBI उचलले, त्यांच्या पक्षामध्ये नेऊन टाकले, ते क्लीन झाले एकदम. हे ज्या लोकांना तुम्ही चोर चोर म्हणून बोंबलत होता ते तुमचे आज जावं येऊन बसलेले आहेत. तुम्ही त्यांचेच आज घेऊन पाणी पिताय. कुठलं कशाचं आणून लावलं तुम्ही? खरंच जर देशावरती प्रेम असेल तर देशाच्या प्रधानमंत्रीला प्रश्न विचारा. खरंच जर देशावरती देशाचं प्रेम असेल तर देशाच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारा. खरंच जर देशावर प्रेम असेल तर देशाचा जो सुरक्षा विभाग आहे, जे इंटेलिजन्स एजन्सीज बघतो तो अजित डोभाल, त्याला प्रश्न विचारा.
न्यूज चॅनल बघायचं सोडून द्या. आमच्यासारख्या लोकांना बघा, जेणेकरून तुमचे डोळे उघडतील. आणि येणार, आम्ही तुमचे डोळे उघडण्याचं काय गुत्तवित्त घेतलेलं नाही किंवा ठेका घेतलेला नाही, कारण हे देशावरती प्रेम आहे म्हणून बोलायची गोष्ट आहे. येणाऱ्या पिढींना काहीतरी आम्ही आमच्या चोचीनं आग विझवण्याचं काम केलं हे सांगायची एक इच्छा आहे, म्हणून चालू आहे ह्या लोकांशी पंगा घेणं. जर नसेल तर तुम्ही आणि तुमची पिढी गुलाम होण्याच्या लय लांब नाही, ऑलरेडी गुलाम झालेले आहोत. फक्त काही गोष्टी बाकी आहेत जे होणं बाकी आहे, नाहीतर ते हळूहळू होऊन जाईल आणि तुम्ही बसाल टाळ्या वाजवत. खऱ्या लोकशाहीचा जर आनंद घ्यायचा असेल तर खरी लोकशाही टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. धन्यवाद.